प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात सलाम. आपण प्रार्थना करू. स्वर्गातील परमेश्वरा, ह्या वेळेला तू आम्हाला एकत्र आणलंस, आभार मानतो. तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आत्म्याने आम्हाला वचन शिकण्यासाठी मार्गदर्शन कर. प्रार्थना ऐकलीस, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक आमेन. ह्या वेळेला आपण मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन पाहणार आहोत. मत्ती 6, 7 आणि 8. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपली मागणी मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. आमेन. तुम्ही प्रार्थना करता, प्रभूच्या तोंडचं वाक्य आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. इथे एक प्रश्न उद्भवतो आहे, परराष्ट्रीय पित्याची प्रार्थना करतात का? का करतील ते पित्याची प्रार्थना? परराष्ट्रीय जर त्याला ओळखतच नाही तर ते पित्याची प्रार्थना का करतील? मग या ठिकाणी कोणत्या परराष्ट्रीयांचा उल्लेख केलेला आहे? त्यांच्यासारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण ते व्यर्थ बडबड करतात. परराष्ट्रीय लोक पित्याची प्रार्थना करून व्यर्थ बडबड करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही पुष्कळ बोललो म्हणजे आमची मागणी मान्य होईल. त्यांना खूप वाटतंय की आम्ही पुष्कळ बोललो म्हणजे आमचं मागणी मान्य होईल. परराष्ट्रीय पित्याची प्रार्थना कसं काय करतील? पवित्र देवाची प्रार्थना कसं काय करतील? प्रार्थना करण्याचं काम फक्त ख्रिस्ती लोकच करतात, विश्वासणारेच करतात, की जे देवाचं अनुसरण करतात, जे देवाला अध्यस्थान देतात आपल्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं तारणाचं सामर्थ्य कार्यकर्ता आहे, अशाच लोकांना प्रार्थना करण्याची गरज आहे. मग हे परराष्ट्रीय कोण? परराष्ट्रीय म्हणजे परक्या राष्ट्रामध्ये राहणारे. मग हे परक्या राष्ट्रामध्ये राहणारे कोण आहेत? तर आपण इथे 2 भाग करूया. एक देवाचं राज्य आणि एक सैतानाचं राज्य. देवाच्या राज्यामध्ये असताना सैतानाच्या राज्याचे नियम पाळणारे ते परराष्ट्रीय. देवाच्याच राज्यामध्ये आहेत, त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, त्यांनी प्रभूला ग्रहण केलेलं आहे, पण त्यांच्यामध्ये देवाचं अस्तित्व नाही, देवाचं वास्तव्य नाही. त्यांच्यामध्ये सैतानी कृत्य आहेत, सैतानी दुर्गुण आहेत आणि त्यांच्यावर जो त्यांचा अधिपती आहे सैतान, हा सत्ता गाजवितो आणि त्या सैतानाच्या अधिपत्याखाली, त्या सैतानाच्या नियमाखाली ते लोक वागतात, वावरतात. ते परराष्ट्रीय. देवाच्या वचनाला स्वीकारून सुद्धा जे लोक देवाकडे नाही आले ते त्यांच्या जुन्या राज्यातून निघालेच नाहीत, जुन्या स्वभावातून निघालेच नाहीत, जुन्या त्यांच्या प्रवृत्तीमधून बाहेर आलेच नाहीत. ते सैतानी राज्यामध्ये राहणारे, सैतानाच्या अधिपत्याखाली राहणारे ते परराष्ट्रीय. ते स्वतःला ख्रिस्ती समजतात आणि म्हणून ते व्यर्थ बडबड करतात. आणि त्यांचा एक गैरसमज आहे खूप मोठा, की आम्ही जास्त बोललो म्हणजे आमची प्रार्थना प्रभू ऐकेल, आम्ही जास्त बोलल्यावर, असं त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. पण हा गैरसमज व्यर्थ आहे, कारण हा एवढा मोठा गैरसमज घेऊन ते स्वर्गामध्ये नाही जाऊ शकणार. आणि तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका असं कोणाला म्हटलं गेलंय का? जे नीतिमान आहेत, जे धार्मिक आहेत, जे पवित्र जीवन जगतायत, यांना प्रभू बोलला तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका. कारण तुम्ही ज्या मागण्या मागताहेत, तुमच्या गरजा ज्या आहेत त्या तुम्ही मागण्यापूर्वीच तुमच्या पित्याला माहिती आहेत, कारण तुम्ही त्याच्या नीतिमत्तेच्या राज्यामध्ये आहेत, त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये आहेत. आणि स्वर्गीयमध्ये ज्या राज्यामध्ये आपण जगतो त्या राजाला ठाऊक असतं की प्रजेला काय पाहिजे. ते त्या राज्यामध्ये नाही, ते परराष्ट्रीय आहेत. जे त्या राज्यामध्ये नाहीत ते परराष्ट्रीय आहेत. ते सैतानाच्या राज्याचे हस्तक आहेत, सैतानाच्या अधिकाराखाली ते जगणारे आहेत, म्हणून ते परराष्ट्रीय आहेत. आपण नीतिमान जीवन जगतो, आपण पवित्र जीवन जगतो, आपण शुद्ध जीवन जगतो, आपण शिस्तबद्ध जीवन जगतो, आपण आज्ञाधारक जीवन जगतो. असे देवाच्या लोकांमध्ये देवाबद्दल परमेश्वराने त्याच्या पुत्रांनी उल्लेख केलेला आहे की तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही वाचवलेले आहात, अनंतकालिक मृत्यूपासून तुम्ही वाचवलेले आहात. ऐकणाऱ्या बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे, कोणाला चिडवणे डिवचणे हा माझा उद्देश नाही आहे. मी पास्टर नाही आहे, मी एक सिंपल विश्वासणारा आहे. मी माझी ओळख देत नाही कधी.
मी फक्त एक देवाची आराधना करतो, देवाची भक्ती करतो. मला जे कळलं ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. देवबाप सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण छोटीशी प्रार्थना करू. हे परमपिता, प्रत्येकाला ज्ञान मिळावं अशी कृपादृष्टी कर. वचनाचा प्रकाश प्रत्येकावर टाक. येशूच्या नावाने मागतो. आमेन.